Hello everyone, welcome to RV Stars English. So students, in this video we are going to learn 8th standard full English lesson, Nature created man and woman as equal. So students, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard full English मधील लेसन Nature created man and woman as equal हा बघणार आहोत. So let's get started. लेसनला सुरुवात करूया. अतिशय चांगला मोटिवेशनल असा लेसन आहे आणि एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला हा लेसन देईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. So let's get started. The house and its surrounding are sight of peace in the early morning of April. So एप्रिलच्या एका अर्ली मॉर्निंगला म्हणजे एप्रिल मधील एका सकाळी the house and its surrounding are a sight of peace. तर हाऊस ते घर आणि त्याची सराउंडिंग एक सुंदर असे साइट ऑफ पीस आहे, म्हणजे अतिशय सुंदर दिसत आहेत. पीस म्हणजे काय तर शांतता, अशी सुंदर शांतता तिथे दिसत आहे. It nestles by the side of a small stream of crystal clear water. ते जे घर आहे ते एका क्रिस्टल क्लिअर वॉटरच्या स्ट्रीम म्हणजे जे झरा, स्ट्रीम म्हणजे झरा, क्रिस्टल क्लिअर वॉटर म्हणजे अतिशय शुद्ध, अतिशय सुंदर शुद्ध पाण्याच्या झरा शेजारी ते घर जे आहे ते नेसल्स म्हणजे वसलेलं आहे, म्हणजे सिच्युएटेड आहे. द स्ट्रीम टम्बल्स डाऊन द ग्रेट माउंटेन्स ओनली 2 miles और सो अवे. आता हा जो स्ट्रीम आहे, हा जो झरा आहे, इट टम्बल्स डाऊन म्हणजे कोसळणे, कोसळत आहे. डाऊन द ग्रेट माउंटेन्स ओनली 2 miles और सो अवे. 2 miles अवे थोडे काही माउंटेन्स आहेत, त्यामधून हा जो झरा आहे तो वाहत येतो. देअर इज अ स्ट्रेच ऑफ हंड्रेड्स ऑफ एकर्स ऑफ फर्टाइल लँड रोलिंग विथ येलो मस्टर्ड फ्लॉवर्स बिटवीन द माउंटेन रेंज अँड द हाऊस. तर अशा प्रकारे देअर आर स्ट्रेच ऑफ 100 एकर्स फर्टाइल लँड, तर शेकडो एकर तिथे फर्टाइल लँड म्हणजे सुपीक जमीन पसरली आहे. रोलिंग विथ येलो मस्टर्ड फ्लॉवर्स. रोलिंग मीन्स एक्सटेंडिंग इन अ लॉंग जेंटल स्लोप. त्यावर पसरणे, रोलिंग म्हणजे पसरणे, त्यावर येलो मस्टर्ड फ्लॉवर्स पसरलेले आहेत. बिटवीन द माउंटेन रेंज अँड द हाऊस, आणि माउंटेन रेंज आणि घराच्या मध्ये शेकडो असं फर्टाईल लँड पसरलेलं आहे. अ गार्डन इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. त्यांच्या घरासमोर एक गार्डन सुद्धा आहे. त्या घरासमोर ट्रीज ऑफ मेनी काइंड्स बेअरिंग फ्लॉवर्स ऑफ व्हेरियस ह्यूज अँड फ्रुट्स ग्रो ऑन ऑल साइड्स ऑफ द हाऊस. वेगळ्या वेगळ्या रंगाचे फुलं आणि फळं त्या झाडांवर उमललेले आहेत आणि ते झाडं घराच्या शेजारी बसलेले आहेत. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं एक लँडस्केप म्हणू शकतो आपण इथे, किंवा सिनरी इथे आपल्याला बघायला मिळते. द कोर्टयार्ड स्मेल्स ऑफ जॅस्मिन विच ब्लूम्स इन बंचेस ऑफ व्हाईट पर्ल्स. तर कोर्टयार्ड म्हणजे जे अंगण आहे, इट स्मेल्स ऑफ जॅस्मिन, जॅस्मिनच्या फुलांनी भरलेलं आहे. तिथे सुंदर सुगंध जो आहे तो दरवळत आहे जॅस्मिनच्या फुलांचा. विच ब्लूम्स इन बंचेस ऑफ व्हाईट पर्ल्स. तर एखाद्या व्हाईट पर्ल सारखे बंचेसमध्ये ते उमलतात. द फ्रेग्रन्स मिंगल्स विथ द थिन स्मोक दॅट रायजेस फ्रॉम स्वीट स्मेलिंग इन्सेन्स स्टिक. आणि जो फ्रेग्रन्स आहे इट मिंगल्स, फ्रेग्रन्स म्हणजे प्लीझंट स्मेल, सुवास. मिंगल्स विथ द थिन स्मोक दॅट राईज फ्रॉम द स्वीट स्मेलिंग इन्सेन्स स्टिक. तिथे जे इन्सेन्स स्टिक आहे, इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती, आणि त्या कशा आहेत, स्वीट स्मेलिंग म्हणजे अतिशय गोड असा सुवास त्या अगरबत्तींमधून येतो. त्यांचा जो सुगंध आहे तो संपूर्ण त्यांच्या अंगणामध्ये दरवळत आहे. द बर्निंग इन्सेन्स स्टिक आर ग्लोईंग ॲट द अल्टर ऑफ गॉड इन द मिडल ऑफ द कोर्टयार्ड. आणि ते जो ग्लोईंग इन्सेन्स स्टिक आहेत म्हणजे ज्या अगरबत्त्या आहेत, आर ग्लोईंग ॲट द अल्टर ऑफ गॉड इन द मिडल ऑफ द कोर्टयार्ड. अल्टर मीन्स समाधी म्हणू शकता तुम्ही, किंवा चर्चमधील पवित्र स्थान असते ते. तर ते त्यांच्या कोर्टयार्डमध्ये आहे, त्यामध्ये ते ग्लो करत आहे, म्हणजे त्या अगरबत्त्या जळत आहेत, देवाजवळ जळत आहेत. अशांगबी इज इन हर रीडिंग रूम अँड इज बिझी रायटिंग अन आर्टिकल. आता अशांगबी जी आहे ती आपल्या रीडिंग रूममध्ये आहे आणि एक आर्टिकल लिहिण्यात व्यस्त आहे. ही इज अ मिडल एज्ड मदर ऑफ थ्री चिल्ड्रन अँड अ जर्नलिस्ट अँड अ वुमन्स राईट ॲक्टिव्हिस्ट. तर ती एक मिडल एज वुमन आहे, म्हणजे अर्धवयीन आहे, प्राऊड वुमन आहे. त्यानंतर मदर ऑफ 3 चिल्ड्रन, 3 मुलांची आई आहे, अँड अ जर्नलिस्ट, आणि एक जर्नलिस्ट सुद्धा आहे, अँड वुमन्स राईट ॲक्टिव्हिस्ट, आणि स्त्रियांसाठी लढणारी एक कार्यकर्ती, सामाजिक कार्यकर्ती सुद्धा आहे, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती सुद्धा आहे. लॅन्थोई हर यंगेस्ट डॉटर एंटर्स द रूम. आता लॅन्थोई जी अशांगबीची सगळ्यात छोटी मुलगी आहे ती रूममध्ये येते. शी इज अन इंटेलिजंट गर्ल. ती फार हुशार इंटेलिजंट मुलगी आहे. टुडे शी लुक्स थॉटफुल अँड शी टेक्स अ सीट बाय हर मदर्स साईड. आज ती थोडी विचारात दिसत आहे आणि आपल्या आईच्या बाजूला जाऊन ती बसते. ॲट द साईट ऑफ हर चाइल्ड अशांगबी लव्हिंगली आस्क. आता जेव्हा अशांगबीला दिसते की आपली मुलगी तिथे आलेली आहे, ती तिला प्रेमाने विचारते, हॅव यू फिनिश्ड युअर स्टडी माय डिअर.
माझ्या बाळा, तुझा अभ्यास पूर्ण झाला का? येस मदर, आय फिनिश्ड इट लास्ट नाईट. हो आई, मी कालच माझा अभ्यास पूर्ण केला. टुडे बिंग संडे, आज संडे असल्यामुळे आय वॉन्ट टू डू समथिंग इंटरेस्टिंग, मला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे. लॅन्थोई सेज अँड वेट्स फॉर हर मदर्स रिस्पॉन्स. अशा प्रकारे लॅन्थोई बोलली आणि आपल्या आईच्या प्रत्युत्तराचं वाट ती बघू लागली. टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू, अशांगवी आज हर क्वाईट अम्युज्ड. आता अशांगवी थोडीशी अम्युज्ड म्हणजे विस्मित होऊन आपल्या मुलीला विचारते की टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू, तुला काय करायचं आहे ते तुम्हाला सांग. मदर, टुमारो आय एम गोइंग टू रिप्रेझेंट द सिरोई लिली हाऊस ॲज अ स्पीकर इन अ सिम्पोझिझम ॲट अवर स्कूल. ती म्हणाली की आई, उद्या मी आय एम गोइंग टू रिप्रेझेंट द सिरोई लिली हाऊस. तर आमच्या जो सिरोई लिली हाऊस आहे, तिच्या हाऊसचं नाव आहे, त्याला मी रिप्रेझेंट करणार आहे ॲज अ स्पीकर म्हणून, म्हणजे वक्ता म्हणून, इन अ सिम्पोसिझम ॲट अवर स्कूल. सिम्पोसिझम म्हणजे काय? तर अ मीटिंग ॲट विच एक्सपर्ट हॅव डिस्कस इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, किंवा मग मराठीत संमेलन. तर एका संमेलनामध्ये तिला बोलायचं आहे, त्यांच्या शाळेमध्ये होणार आहे. द टॉपिक इज गॉड क्रिएटेड मेन अँड वुमन ॲज इक्वल. आणि टॉपिक काय आहे? तर गॉड क्रिएटेड मेन अँड वुमन ॲज इक्वल. देवाने स्त्रिया आणि पुरुष यांना एकसारखं बनवलं आहे. विल यू स्पेअर सम टाइम टू हॅव अ डिस्कशन विथ मी, लॅन्थोई प्रेसेस ऑन हर मदर. तर मग ती आपल्या आईला प्रेसेस ऑन म्हणजे पर्स्यूट सम वन टू डू समथिंग, म्हणजे राजी करायचा प्रयत्न. तर लॅन्थोई राजी करायच्या प्रयत्नात आपल्या आईला म्हणते की विल यू स्पेअर सम टाइम टू हॅव अ डिस्कशन विथ मी, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का माझ्यासोबत या विषयावर डिस्कशन करायला. लॅन्थोई हॅज जस्ट हॅड अ डिस्कशन विथ हर फादर ऑन द टॉपिक. तर लॅन्थोईचं थोड्या वेळाआधी आपल्या वडिलांसोबतही या टॉपिकवर डिस्कशन झालं होतं. टोम्बा हर फादर इज अ हजबंड सपोर्टिव्ह ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ हिज वाईफ अँड अ लव्हिंग फादर. तर टोम्बा जो लॅन्थोईचे वडील होता, म्हणजे तिचे वडील होते, इज अ हजबंड सपोर्टिव्ह ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ हिज वाईफ. त्याच्या बायकोच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला तो सपोर्ट करायचा. अँड अ लव्हिंग फादर, आणि एक प्रेमळ वडील तो होता. ही इज अ लॉयर अँड अ सोशल वर्कर. तो एक लॉयर आहे आणि सोशल वर्कर सुद्धा आहे, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे. हू ॲडव्होकेट्स द कॉज ऑफ वुमन. आणि तो कॉज ऑफ वुमन म्हणजे स्त्रियांच्यासाठी, हक्कांसाठी तो सुद्धा लढतो. ही इज ऑलवेज प्राऊड ऑफ हिज वाईफ, द 2 डॉटर्स अँड अ सन. त्याला नेहमीच आपल्या वाईफचा, म्हणजे आपल्या पत्नीचा, आपल्या 2 मुलींचा आणि आपल्या मुलाचा अभिमान वाटतो. In times of need, he extend his helping hand to his wife and children and to the society at large. जेव्हा जेव्हा गरज असते, इन टाइम्स ऑफ नीड, जेव्हा कधी गरज असते, तेव्हा तो आपल्या वाईफला, आपल्या चिल्ड्रन्सला आणि सोसायटीला सुद्धा हेल्पिंग हँड प्रोव्हाइड करतो. म्हणजे नेहमीच मदतीचा हात पुढे करतो, नेहमी तो सर्वांची मदत करतो. ही डज नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन अ मॅन्स वर्क अँड वुमन्स वर्क एनिवेअर. तो कधीच मॅन्स वर्क आणि वुमन्स वर्क, स्त्रियांचं काम आणि पुरुषांचं काम यामध्ये डिस्क्रिमिनेट करत नाही. डिस्क्रिमिनेट करणे म्हणजे भेदभाव करत नाही. ही शेअर्स इक्वली विथ हिज वाईफ इन डुईंग द हाऊसहोल्ड चोअर्स लाईक क्लिनिंग, वॉशिंग, कुकिंग अँड फीडिंग द चिल्ड्रन. आपल्या घरातील जे एवढी कामं आहेत त्यामध्ये तो इक्वली आपल्या वाईफची मदत करतो, तिच्यासोबत ते सर्व कामं शेअर करतो. मग ते कामं असतील, क्लिनिंग असेल, स्वच्छता करणे असेल, वॉशिंग असेल, कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे आहे, फीडिंग द चिल्ड्रन म्हणजे मुलांना जेव घालणे, सर्व कामं तो आपल्या वाईफसोबत शेअर करतो. त्याला कुठल्याही कामामध्ये हे स्त्रियांचे आहे, ते पुरुषांचे आहेत असा भेदभाव तो करत नाही. हॅड ही नॉट शेअर्ड इन दीज ॲक्टिव्हिटीज इन द वे ही डज, हिज वाईफ वुड नॉट हॅव बीन सक्सेसफुल प्रोफेशनल. जर त्याने आपल्या वाईफची अशा प्रकारे घरकामात मदत केली नसती किंवा तिच्यासोबत शेअर केली नसती कामं, तर त्याची वाईफ कधीच एक सक्सेसफुल प्रोफेशनल बनू शकली नसती. कारण मग तिला सर्व कामं करावे लागले असते आणि तिला वेळच भेटला नसता बाकी गोष्टींसाठी. He wholeheartedly believes in equality irrespective of class, religion and gender. तो मनापासून बिलीव्ह करतो, विश्वास आहे त्याचा इन इक्वॅलिटी, तर समानतेवर तो मनापासून विश्वास करतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्लास, रिलिजन, जेंडर. आणि त्यामध्ये तो कुठलाही क्लास, रिलिजन म्हणजे धर्म आणि जेंडर म्हणजे लिंग हे पाळत नाही. म्हणजे तो सर्वांवर विश्वास करतो. जेंडर मीन्स काय, तर व्हॉट फॅक्ट ऑफ बिंग मेल ऑर फिमेल, म्हणजे पुरुष आहे की स्त्री आहे अशा प्रकारे तो भेदभाव बिलकुल करत नाही. तो त्या गोष्टीला बिलकुल मानत नाही. इन हिज डिस्कशन विथ हिज डॉटर ही लॅमेंट्स ओव्हर द ग्रेट इनजस्टिस डन ऑन वुमन इन द सोसायटी. आणि जेव्हा त्याने आपल्या मुलीसोबत त्याने डिस्कशन केलं, ही लॅमेंट्स एक्सप्रेस ग्रीफ ऑर अँड सॉरो म्हणजे दुःख व्यक्त करणे.
त्याने दुःख व्यक्त केलं ऑन द ग्रेट इनजस्टिस डन ऑन वुमन इन सोसायटी. समाजामध्ये स्त्रियांवर जे इनजस्टिस होते, अन्याय होतो, त्यावर त्याने दुःख व्यक्त केलं. अँड टेलिंग हर, आणि त्याने तिला सांगितलं, माय डिअर चाइल्ड, द वर्ल्ड इज स्टील फुल ऑफ इनइक्वॅलिटीज. तो म्हणाला की माझ्या बाळा, हे जग हे इनइक्वॅलिटीज म्हणजे भेदभावांनी भरलेलं आहे, असमानतेने भरलेलं आहे. वी हॅव टू फाइंड अ वे टू ब्रिंग इक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमन. आणि आपल्याला असा मार्ग शोधावा लागेल जेणेकरून आपण मेन आणि वुमन म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानता आणू शकू. हर फादर्स वर्ड आर स्टील रिंगिंग इन हर इयर्स इन द इयर्स ऑफ लॅन्थोई. आपल्या वडिलांचे शब्द अजूनही लॅन्थोईच्या कानामध्ये रिंगिंग करत आहे, म्हणजे अजूनही गुंजत आहेत. अँड शी टेल्स हर मदर ऑफ व्हॉट हर फादर वॉज टोल्ड हर. आणि ती आपल्या आईला सांगते की काय तिच्या वडिलांनी तिला सांगितलं. ॲप्रिशिएटिव्ह ऑफ हर हजबंड ऑफ फॉर हिज व्ह्यूज, अशांगी सेज. आता अशांगी सुद्धा आपल्या पतीचे जे व्ह्यूज आहेत, आपल्या पतीचे मत आहेत, त्याला ॲप्रिशिएट करते, तिला ते आवडतात. आणि ती पुढे म्हणते, युअर फादर इज राईट. तुझे वडील बरोबर आहे, तुझ्या वडिलांचं बरोबर आहे. इन नो सोसायटी डू वुमन एन्जॉय द सेम अपॉर्च्युनिटीज एन्जॉयड बाय मेन. कुठल्याही सोसायटीमध्ये वुमन्स म्हणजे स्त्रिया या पुरुषांनी एवढ्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी ज्या आहेत त्या एन्जॉय करीत नाहीत. म्हणजे पुरुषांनी एवढ्या संधी स्त्रियांना कुठेच मिळत नाहीत. इट इज बिकॉज ऑफ युअर फादर दॅट आय फील नो डिफरन्स ऑर इनइक्वॅलिटी ॲट होम. तुझ्या वडिलांमुळे मला घरामध्ये जरी कुठलंही डिफरन्स किंवा अनइक्वॅलिटी म्हणजे कुठलाही भेदभाव किंवा असमानता ही फील होत नाही, म्हणजे जाणवत नाही. तिचे वडील आईला तिच्या बिलकुलच अशी असमानता घरामध्ये फील होऊ देत नाहीत. बट आउटसाइड अवर होम आय हॅव सीन दॅट वुमन हॅव बीन सबज्युगेटेड इन मेनी वेज. पण ती म्हणते की आपल्या घराबाहेर आय हॅव सीन, मी बघितलं आहे की वुमन हॅव बीन सबज्युगेटेड इन मेनी वेज. सबज्युगेटेड मीन्स कंट्रोल अँड डॉमिनेटेड. तर स्त्रियांना खूप कंट्रोल आणि डॉमिनेट केल्या जाते. तर मी हे सोसायटीमध्ये बघितलं आहे, अशी तिची आई तिला म्हणाली. इट इज अगेन्स्ट द विल ऑफ गॉड. गॉड हॅज सेंट मेन अँड वुमन टू अवर अर्थ टू शेअर द जॉयज अँड सॅरोज ऑफ लाईफ इक्वली, टू शेअर हिज ब्लेसिंग अँड टू एन्जॉय द बाउंटी ऑफ नेचर इक्वली. ती म्हणाली की दिस इज अगेन्स्ट द विल ऑफ गॉड. हे देवाच्या मर्जीच्या विरुद्ध आहे. कारण देवाने मेन आणि वुमन, स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही पृथ्वीवर कशासाठी पाठवलं? टू शेअर द जॉय अँड सॉरो ऑफ लाईफ इक्वली. जीवनाची जेवढी सुखदुःख असतील ते इक्वली शेअर करायसाठी पाठवलेलं आहे. टू शेअर हिज ब्लेसिंग, त्याचे आशीर्वाद शेअर करायसाठी. अँड टू एन्जॉय द बाउंटी ऑफ नेचर, आणि नेचरची जी बाउंटी आहे तिला इक्वली एन्जॉय करण्यासाठीच. बाउंटी म्हणजे काय? औदार्य. त्याला इक्वली एन्जॉय करायसाठीच देवाने स्त्री आणि पुरुषांना पाठवलं आहे. म्हणजे देवाने त्यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. दिस इज व्हॉट युअर टॉपिक मीन्स. आणि हाच तुझ्या टॉपिकचा अर्थ आहे. अशांगी नोज वेल दॅट मेन अँड वुमन आर इक्वल. अशांगीला पक्क माहिती आहे की स्त्री आणि पुरुष इक्वल आहेत, इक्वल असतात. वुमन हु आर हाफ ऑफ द ह्युमन रेस आर ॲज इम्पॉर्टंट ॲज मेन. स्त्रिया ज्या ह्युमन रेसच्या हाफ आहेत, म्हणजे लोकसंख्येमध्ये ज्यांचं प्रमाण जवळपास अर्ध आहे, आर ॲज इम्पॉर्टंट ॲज मेन, त्या सुद्धा पुरुषांप्रमाणेच महत्त्वाच्या आहेत. शी राईट्स अँड टॉक्स अबाउट सच टॉपिक्स. ती या गोष्टींवर बोलते, या गोष्टींवर लिहिते. हर डॉटर थॉट दो अ चाइल्ड ऑल्सो अंडरस्टँड वेल दॅट हर मदर इज नॉट अ पर्सन ऑफ लेसर क्वालिटी दॅन हर फादर. तिची मुलगी जी अजूनही लहान आहे, तिला सुद्धा माहिती आहे, तिला सुद्धा समजते की आपली आई ही आपल्या वडिलांपेक्षा कोणत्याही पद्धतीने कमी नाही. म्हणजे कुठल्याही क्वालिटीमध्ये आपली मदर आपल्या फादरपेक्षा कमी नाही, हे त्या लहान मुलीला सुद्धा माहिती आहे. शी सेज आवर होम इज फुल ऑफ लव्ह विथ यू मदर. ती म्हणते की आई, आपलं घर हे पूर्णपणे प्रेमाने भरलेलं आहे. विथ यू, तुझ्यासोबत आपलं घर पूर्णपणे प्रेमाने भरलेलं आहे. म्हणजे तुझ्यामुळेच या घरामध्ये लव्ह आहे, प्रेम आहे. द मदर beams with joy at the words of her daughter. आपल्या मुलीचे असे शब्द ऐकून अशांगीला फार आनंद होतो. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मदर इज द फाउंटेन ऑफ लव्ह इन अ फॅमिली. आणि ही गोष्ट सत्य आहे. मॅटर ऑफ फॅक्ट म्हणजे गोष्ट सत्य आहे की आई ही कोणत्याही घरामध्ये फाउंटेन ऑफ लव्ह असते, प्रेमाचा झरा असते, प्रेमाचा तुषार असते. दिस बॉन्ड ऑफ लव्ह इज बियॉन्ड कंपॅरिझन विथ एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. आणि हे जे बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे ऑफ लव्ह, प्रेमाचे हे जे बंध आहेत, इट बियॉन्ड कंपॅरिझन विथ एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. जगातल्या कशाही पेक्षा ते कोणत्याही गोष्टीसोबत ते कम्पेअर होऊ शकत नाही. इट इज बिकॉज ऑफ दिस दॅट मदरहूड हॅज बीन ग्लोरिफाईड. त्यामुळेच मदरहूड जे आहे म्हणजे
स्त्रीत्व किंवा त्याला आपण म्हणू शकतो मातृत्व, मदरहुड म्हणजे काय मातृत्व, हॅज बीन ग्लोरिफाईड. ग्लोरिफाईड म्हणजे प्रेज्ड, कौतुक करण्यात येते मातृत्वाचं. अँड वुमन एक्सेप्टेड द चॅलेंज इन लाईफ टू बिकम अ मदर. आणि वुमन त्या बिकम अ मदर, आई बनायचं जे चॅलेंज आहे ते एक्सेप्ट करतात. तर अशा प्रकारे मदर या शब्दाला किंवा मातृत्वाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. Showing deep affection, Ashangbi continues. Pioneer women testify to be equality of women with men. So, showing deep affection म्हणजे खूप प्रेम दाखवून अशांगी पुढे सांगते पायनियर वुमन. पायनियर म्हणजे पहिल्या ज्या स्त्री होत्या किंवा अ पर्सन हु इज अमॉंग द फर्स्ट टू टेक अप कॉज एस्पेशली इन न्यू रिजन. तर कुठेही सुरुवात करणारी किंवा असं म्हणू शकतो आपण टेस्टिफाय टू बी इक्वॅलिटी, टेस्टिफाय टू द इक्वॅलिटी ऑफ वुमन अँड मेन. ॲक्च्युली लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट बोथ मेन अँड. त्यामुळे ती म्हणते की लाईफ जी आहे ती मेन अँड वुमन शिवाय पॉसिबल नाही. तर जे पायनियर वुमन होते टेस्टिफाय म्हणजे प्रोव्हाइड किंवा प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी इक्वॅलिटी ऑफ वुमन अँड मेन. त्यांनी माणूस किंवा स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये जी समानता आहे ती प्रूव्ह करून दाखवली आहे. त्यामुळे मेन आणि वुमन शिवाय लाईफ पॉसिबलच नाही. लॅन्थोई हॅज बीन फॅसिनेटेड बाय द स्टोरीज ऑफ पायनियर वुमन. लॅन्थोई जी आहे ती पायनियर वुमनच्या स्टोरीजने खूप फॅसिनेटेड झालेली होत आली होती. हर ग्रँडमदर हॅड नॅरेटेड मेनी स्टोरीज. तिचे ग्रँडमदरने तिला खूप साऱ्या स्टोरीज ज्या आहेत त्या ऑलरेडी नॅरेट केल्या होत्या ऑफ द ब्रेव्ह क्वीन्स लाईक लॅन्थोइंग गाम्बी अँड कुरानगानायानी. ओके, हु वेअर ॲज ब्रेव्ह ॲज किंग्स. तो तिने खूप साऱ्या ब्रेव्ह क्वीन्सच्या तिच्या ग्रँडमदरनी खूप साऱ्या ब्रेव्ह क्वीन्सच्या स्टोरीज लॅन्थोईला सांगितल्या होत्या ज्या किंग्स एवढ्याच ब्रेव्ह होत्या. देअर वेअर ऑल्सो मेनी ब्रेव्ह वुमन अमॉंग द कॉमन पीपल. आणि आपल्या कॉमन पीपलमध्ये सामान्य लोकांमध्ये खूप सारे ब्रेव्ह वुमन्स असतात. दीज वुमन्स ॲज हर ग्रँडमदर नॅरेटेड वेअर मेकर ऑफ होम, फॅमिली, सोसायटी अँड द नेशन. आणि या स्त्रिया या जसं की तिच्या आजीने सांगितलं होतं की त्या मेकर असतात, होम म्हणजे घर बनवणाऱ्या, फॅमिली बनवणाऱ्या, सोसायटी घडवणाऱ्या आणि नेशन घडवणाऱ्या स्त्रिया असतात. म्हणजे त्या सर्वच काही करू शकतात असं तिची आजी सांगायची. दे वेअर सिव्हिलायझिंग इन्फ्लुएन्सेस. सिव्हिलायझिंग म्हणजे एज्युकेटिंग. तर त्या काय करत होत्या, त्या स्त्रिया सिव्हिलायझिंग इन्फ्लुएन्सेस, त्या इन्फ्लुएन्स सिव्हिलाइज करायच्या म्हणजे शिक्षण द्यायच्या, एज्युकेट करायच्या लोकांना. ॲट द सेम टाइम दे वेअर ऑल्सो adventurous who claimed their shares in free land, plucked and raised crop with their own hands and drew cattle. आणि त्या स्त्रिया सोबतच ॲडव्हेंचरस सुद्धा होत्या ज्या क्लेम करायच्या त्यांचं शेअर इन फ्री लँड, प्लग अँड रेस्ड क्रॉप म्हणजे शेती करायच्या, कॅटल्स ड्रू करायच्या आणि सगळे माणसांसारखे, पुरुषांसारखे सर्वच कामं त्या स्त्रिया करायच्या असं तिची आजी सांगायची. मॉडर्न वुमन हॅव बिकम माउंटेनर्स, नॅचरलिस्ट, ॲस्ट्रॉनॉट, सायंटिस्ट, सोल्जर्स अँड पॉलिटिकल लीडर्स. मॉडर्न वुमन सुद्धा आता माउंटेनर्स आहेत, नॅचरलिस्ट आहेत, ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, सायंटिस्ट आहेत, सोल्जर्स आहेत, पॉलिटिकल लीडर्स म्हणजे राजकारणी सुद्धा आहेत. दिस प्रूव्स दॅट देअर इज नथिंग अ वुमन कॅनॉट डू. आणि ते यावरून प्रूव्ह होते की एखादी स्त्री असं कुठलीही गोष्ट नाही जी स्त्री करू शकत नाही. अँड ऑल्सो दॅट वुमन अँड मेन वेअर क्रिएटेड ॲज इक्वल. आणि ही गोष्ट सुद्धा प्रूव्ह होते की मेन अँड वुमन हे इक्वली क्रिएटेड केलेले आहेत म्हणजे देवाने स्त्री आणि पुरुषांना एक समान घडवलेलं आहे. देन शी आस्क्ड हर मदर फर्दर. मग पुढे तिने आपल्या आईला विचारलं, मदर यू हॅव थ्रोन लाईट ऑन द इक्वॅलिटी ऑफ मेन अँड वुमन. ती तिच्या आईला म्हणाली की आई तू मेन अँड वुमनच्या इक्वॅलिटीवर म्हणजे स्त्री पुरुषांच्या समानतेवर प्रकाश टाकला आहे. थ्रो लाईट ऑन म्हणजे प्रकाश टाकलेला आहे. अँड ऑल्सो हॅव एम्फसाइज दॅट वर्ल्ड इज स्टील अन अनइक्वल वर्ल्ड. आणि ही गोष्ट सुद्धा तो एम्फसाइज केली. एम्फसाइज म्हणजे काय तर सिद्ध केली की हे जग अजूनही अनइक्वल म्हणजे असमान असं आहे. स्त्री आणि पुरुषांसाठी हे जग असमान आहे. देन व्हॉट आय वुड लाईक टू नो इज इफ देअर आर मॉरल, सोशल अँड लीगल प्रोव्हिजन्स टू एनेबल वुमन टू एक्सप्रेस देअर फिजिकल अँड मेंटल पोटेन्शियल अँड टू सेट देमसेल्फ फ्री फ्रॉम सपरेशन. तो आता जी मुलगी आहे ती आपल्या आईला विचारते की देन व्हॉट आय वुड लाईक टू नो म्हणजे मला माहिती करून घ्यायला आवडेल की इफ देअर आर एनी मॉरल, सोशल अँड लीगल प्रोव्हिजन्स म्हणजे काय तर तरतुदी, मॉरल असतील, सोशल असतील किंवा लीगल असतील म्हणजे कायद्याने अशा काही तरतुदी आहेत का टू एनेबल वुमन टू एक्सप्रेस देअर फिजिकल अँड मेंटल पोटेन्शियल अँड टू सेट देमसेल्फ फ्री फ्रॉम सपरेशन
ज्यामुळे स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या फिजिकल आणि मेंटल पोटेन्शियल दाखवू शकतील. पोटेन्शियल म्हणजे काय, द क्वालिटीज दॅट एक्झिस्ट अँड कॅन बी डेव्हलप, म्हणजे त्यांच्यामधल्या क्वालिटीज, त्यांच्यामधले गुण ते दाखवू शकतील. अँड टू सेट देमसेल्फ फ्री फ्रॉम सप्रेशन, आणि सप्रेशन म्हणजे दबाव, दडपशाही, तर दडपशाहीमधून त्या स्वतःला फ्री करू शकतील. तशा काही तरतुदी आहेत का, कायद्याने असेल, सामाजिक असतील, काही मॉरल असतील, असं तिने आपल्या आईला विचारलं. अमिस्ट ॲट द क्युरियोसिटी ऑफ हर डॉटर, अशांगी ॲड्स. आता आपल्या मुलीची जी क्युरियोसिटी आहे, क्युरियोसिटी म्हणजे काय, तर कुतूहल आहे, ते पाहून अशांगी जी आहे ती अमेज झाली, म्हणजे तिला फार आश्चर्य वाटलं. आणि ती समोर म्हणाली, देअर आर मेनी अंडर द एजिस ऑफ द युनायटेड नेशन्स, देअर इज अ डिक्लेरेशन फॉर अ न्यू वर्ल्ड ऑफ इक्वॅलिटी. इट हॅज द फॉलोइंग डायमेन्शन्स. सो देअर आर मेनी अंडर द एजिस. अंडर द एजिस मीन्स with the protection of support a particular organization or person. So with the protection or support of, so म्हणजे प्रोटेक्शन किंवा सपोर्ट ऑफ. सो देअर आर मेनी असं ती म्हणाली, अंडर द एजिस ऑफ द युनायटेड नेशन. तर युनायटेड नेशनच्या ज्याही एजिस आहेत, म्हणजे जे त्यांनी जे प्रोटेक्शन किंवा सपोर्ट दिला आहे वुमन्ससाठी, देअर इज द डिक्लेरेशन फॉर अ न्यू वर्ल्ड ऑफ इक्वॅलिटी. त्यांनी एक समानतेचं जगाचं एक डिक्लेरेशन केलेलं आहे, म्हणजे त्यांनी घोषणा केलेली आहे की हे जग आता समानतेचं असेल. इट हॅज द फॉलोइंग डायमेन्शन. त्याचे काही फॉलोइंग डायमेन्शन्स आहेत, म्हणजे ॲस्पेक्ट्स आहेत, जे आपण बघूया. इक्वल ॲक्सेस टू बेसिक सोशल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग हेल्थ अँड एज्युकेशन. जे हेल्थ किंवा एज्युकेशनमधील सोशल सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये त्या स्त्रियांना, म्हणजे स्त्री आणि पुरुष, त्यांना इक्वल ॲक्सेस मिळेल. इक्वल ॲक्सेस म्हणजे काय, तर समान संधी मिळेल. त्यानंतर इक्वल पार्टिसिपेशन इन अ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक डिसिजन मेकिंग. पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक म्हणजे राजकारण किंवा मग अर्थकारण असेल, तर त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांना इक्वल पार्टिसिपेशन, जे सारखं समानता त्यामध्ये सुद्धा मिळेल, आणि डिसिजन मेकिंगमध्ये सुद्धा त्यांना समानता मिळेल. म्हणजे कुठलाही निर्णय घेण्यामध्ये दोघांचंही मत विचारात घेतलं जाईल. इक्वल रिवॉर्ड फॉर इक्वल वर्क. सारख्या कामासाठी सारखं रिवॉर्ड, म्हणजे आपण म्हणू शकतो की पगार असेल किंवा कुठलीही कमाई असेल किंवा कुठलेही पैसे असतील, कुठलाही बक्षीस असेल, तर जर सारखं सारखं काम पुरुष आणि स्त्रिया करत असतील तर त्यांना रिवॉर्ड सुद्धा सारखे भेटले पाहिजे. अँड एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. सो व्हॉट इज मिनिंग एलिमिनेशन, म्हणजे गेटिंग रीड ऑफ. तर ते स्त्रियांच्या विरोधात जी डिस्क्रिमिनेशन होते, म्हणजे भेदभाव होतो किंवा व्हायलन्स होते, म्हणजे हिंसा होते, त्याला एलिमिनेट करायचं, म्हणजे त्याला काय करायचं, तर समूळ नष्ट करायचं. तर अशा प्रकारे हे काही गोष्टी आहेत जे युनायटेड नेशन्सनी स्त्रियांसाठी सांगितलेल्या आहेत, काही प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी आहेत. देन द मदर कन्क्लुडेड. अशा प्रकारे मग जी आई आहे तिने कन्क्लूड केलं, माय डिअर डॉटर, वी कॅन अफर्म अलॉंग विथ द युनायटेड नेशन्स दॅट मेन अँड वुमन आर इक्वल. ती म्हणाली की माझ्या बाळा, माझ्या प्रिय मुली, मी ही गोष्ट अफर्म करू शकते अलॉंग विथ युनायटेड नेशन, म्हणजे मान्य करू शकते की दॅट मेन अँड वुमन आर इक्वल, स्त्रिया आणि पुरुष इक्वल आहेत. लॅन्थुई अंडरस्टँड्स what her mother means and what the topic of सायपोसिझम means. आता लॅन्थोईला पूर्णपणे कळलं की तिच्या आईचं म्हणणं काय आहे आणि त्या सायपोसिझमचा त्या संमेलनाचा अर्थ सुद्धा काय आहे. Thus confident of success, the next day after thanking her mother, the girl of 12 happily rushed out of the room in the bright morning sun. त्या प्रकारे दुसऱ्या दिवशी कॉन्फिडंट ऑफ सक्सेस, म्हणजे आता त्या लॅन्थोईला एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आला होता की तिला सक्सेस मिळेल त्या संमेलनामध्ये. द नेक्स्ट डे आफ्टर थँकिंग हर मदर, दुसऱ्या दिवशी आपल्या आईला थँक्यू म्हणून, द गर्ल ऑफ 12 म्हणजे 12 वर्षाची ती मुलगी, हॅपीली रश्ड आउट ऑफ द रूम. हॅपीली रूम बाहेर पडली इन द ब्राईट मॉर्निंग सन. एकदम प्रखर आणि स्वच्छ अशा सूर्यप्रकाशामध्ये ती बाहेर पडली. द ब्ल्यू स्काय मीट्स द रेंज ऑफ ईस्टर्न माउंटेन्स. ते निळशार आकाश आहे, ते ईस्टर्न माउंटेनची रेंज आहे, जे पर्वत आहेत त्यांना मिळत होतं. ते एक प्रकारे हॉरिझॉनवर जसं आकाश आणि जमीन एकत्र झालेली दिसते. द स्मॉल गर्ल इज ऑलवेज फॅसिनेटेड बाय द स्मॉल ट्रेल विच वाइंड्स अप द डिस्टंट पर्पल माउंटेन. द स्मॉल गर्ल इज ऑलवेज फॅसिनेटेड बाय द स्मॉल ट्रेल. तर ती छोटीशी मुलगी, त्या फॅसिनेटेड म्हणजे भुरळ घालणे, तिला ती स्मॉल ट्रेल जी आहे, ती छोटीशी पायवाट आहे, ती नेहमीच तिला भुरळ घालत होती. विच वाइंड्स अप द डिस्टंट पर्पल माउंटेन. जी त्या पर्पल माउंटेन्सला वाइंड्स अप मीन्स अशी वळणं घेत खाली उतरत होती. तसा एक छोटासा पायवाट होता, ती पायवाट नेहमीच तिला भुरळ घालत होती. अशा प्रकारे एका सुंदरशा एंडवर, सुंदरशा शेवटावर ही जी स्टोरी आहे ती एंड होती. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे स्टोरी समजली असेल. अतिशय मॉरल या स्टोरीमध्ये आहे, इन्स्पायरिंग आहे आणि
वुमेन्स अँड मेन यांच्यामध्ये कशा प्रकारे इक्वॅलिटी असली पाहिजे, एक छान असा मेसेज आपल्याला ही स्टोरी देते. आय होप एव्हरीवन अंडरस्टूड दिस स्टोरी. सो इफ यू अंडरस्टूड, make sure to like, share and subscribe to my YouTube channel. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.